सर्वप्रथम नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं सर्व जनतेला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज गणेश भेळ चे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किशोररावजी देशमुख साहेब, शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष प्रल्हादजी इंगोले साहेब आणि मान्यवर यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। आणि एक उत्कृष्ट असा ब्रँड गणेश भेळच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये नसून देशभरामध्ये यांचं काम चालू आहे। आणि विविध व्हरायटी त्यांच्याकडे चविष्ट अशा आहेत आणि अतिशय चांगलं काम गणेश भेळच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चालू आहे। आणि आज नांदेडमध्ये सुद्धा त्यांची शाखा या ठिकाणी उघडलेली आहे। या माध्यमातून जनतेला एक चविष्ट भेळ या ठिकाणी मिळणार आहे। विविध पदार्थ जे काही टेस्टी असतात ते या ठिकाणी मिळणार आहेत। त्या निमित्ताने मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। या स्टॉलचे प्रोप्रायटर आमचे कृष्णा कदम हे या ठिकाणी चालवणार आहेत। आणि आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो यांचा जो व्यवसाय अतिशय उत्कृष्ट चालू आणि यांच्या व्यवसायामध्ये यापुढे उंच भरारी या ठिकाणी मिळो अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो। पुण्यातील आणि महाराष्ट्रात नामांकित असलेला गणेश भेळ या ब्रँडचं आज आउटलेट नांदेडच्या शहरात येत आहे। तरुणाईमध्ये प्रचंड क्रेज असलेला हा ब्रँड आहे। आणि आज मराठी नववर्ष, हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताचं उद्घाटन होत आहे। आपल्या चॅनलला आणि आपल्या मार्फत सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। 3.5 मुहूर्तापैकी एका मुहूर्तावर गणेश भेळ इथे सुरू होणार आहे। नांदेड पासून संपूर्ण महाराष्ट्रात याची पुढे वाटचाल व्हावी, हे आउटलेट सुद्धा मोठं आज लावलेलं हे छोटस रोपट वटवृक्ष व्हावं अशा मी या कदम परिवाराला शुभेच्छा देतो। ग्रामीण भागातून येऊन नवीन नवीन कल्पना घेऊन नवीन नवीन ब्रँड्सच्या संपर्कात येऊन नवीन व्यवसाय करणाऱ्या तरुणाईचे मी आज गुढीपाडव्याच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। मी आपल्याला सांगितलं की ग्रामीण भागातील माणूस, मराठी तरुण शेतीच्या राजकारणाच्या बाहेर येऊन आज व्यवसायाकडे येतो। नवीन प्रकारचा व्यवसाय जो कुटुंबाशी संपर्कात नसलेला व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतो। हे त्यांचं धाडस, ही त्यांची मेहनत, हे त्यांच्या कल्पना निश्चितपणे अभिमानास्पद तर आहेत, कौतुकाच्याही पात्र आहेत। आणि त्यामुळे निश्चितपणे ते जिद्दीवर यशस्वी होतील हे मला आत्मविश्वास आहे। नमस्कार। गणेश भेळ हा पुण्यातला एक नामांकित ब्रँड आहे जो की 1960 पासून पुण्यामध्ये चालतो। तर आम्ही एक विचार केला होता की नांदेड सारख्या नगरीमध्ये पाणीपुरी किंवा एसपीडीपी भेळ हे चटपटीत पदार्थ कुठेतरी नांदेड वासियांना पण आम्ही प्रोव्हाइड करू या हिशोबाने किंवा या संकल्पनेने आम्ही आज नांदेड येथे गणेश भेळ या फ्रँचायझीचे ओपनिंग केलेलं आहे। तरी तुमच्या सर्वांचा प्रतिसाद पाहून आम्हाला खूप छान वाटते। तरी पण ही पण अपेक्षा राहील तुमच्या सगळ्यांकडून, नांदेडवासियांकडून, की सर्वांनी एकदा आमच्या फ्रँचायझीला आवश्यक भेट द्यावी आणि आमचं जे काही फ्रँचायझी आहे किंवा जे काही पदार्थ आहेत तुम्ही येऊन एकदा पाहावं आणि एकदा टेस्ट घ्यावी। आम्ही याची श्युरिटी देतो की तुम्ही जर एकदा आमच्या फ्रँचायझीची किंवा आमच्या पदार्थांची टेस्ट जर तुम्ही घेतली तर 100% श्युरिटी की तुम्ही पण हे आमच्या इथेच कंटिन्यू करसाल आणि आम्हाला तुम्ही चांगला प्रतिसाद देसाल याची आम्हाला गॅरंटी आहे। गणेश भेळ हे पुण्यामध्ये 1960 साली पहिली ब्रँच ओपन झाली होती। त्यानंतर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जवळपास आपल्या एक 40 ते 45 आउटलेट्स आहेत, पण नांदेड या नगरीमध्ये हे पहिलं आउटलेट आहे ज्याची आम्ही सुरुवात केलेली आहे। नांदेड नगरी हे आमचं जन्मगाव आहे आणि प्रत्येक मुलाला आम्ही जरी बाहेर शिकत असलो, बाहेर व्यवसाय करत असलो तरी आमची कुठेतरी नाळ आमच्या शहरासोबत जुडलेली असते। आम्हाला प्रत्येक बिझनेस नांदेडमध्ये आणावा वाटतो। इथल्या तरुणाईला आम्हाला काहीतरी सांगायची पण अपेक्षा असते, त्यांनी पण पुढे जाऊन आमच्यासारखं काहीतरी करावं किंवा आमचा पण सपोर्ट त्यांना राहील, त्या सर्व गोष्टींची आमची अपेक्षा असते। त्यामुळे आम्ही नांदेड निवडलं। गणेश भेळ हा ब्रँड यशवंत कॉलेज रोडला प्रिया रेस्टॉरंटच्या शेजारी, सरकारी हॉस्पिटलच्या शेजारी स्थित आहे।